अण्णा हजारे बोलले की ज्या उद्दिष्टासाठी आम आदमी पार्टी झाली होती ते पैशाच्या मागे गेला, लिकर कॅम्प केला. सत्तेने माजणार नाही. आम्ही सत्ता विनम्रपणे स्वीकारलेली आहे आणि म्हणून हा विजय हा मतदारांचा आहे. हा विजय खरोखर मोदीजींची गॅरंटीचा विजय. कारण केजरीवालनी जे केलं होतं, खोटं बोलणं, रेटून बोलणं, 11 वर्ष त्यांनी फक्त बेईमानी केली. स्वतःला सांगायचं मैं अस्सल इमानदार हूं, पण त्याच्यासाठी मक्कार नाही. पण आज लोकांनी बघितलं, 11 वर्ष त्याचं राज्य बघितलं, त्यांनी फक्त ते बस आणि यांचं तिकीट सोडून काही दिलं नाही. लोकांना आता समजलंय की केजरीवालनी आपल्याशी, आणि तेवढंच नाही, अण्णा हजारे आज बोललेत की ज्या उद्दिष्टासाठी आम आदमी पार्टी झाली होती ते पैशाच्या मागे गेला, लिकर कॅम्प केला. आता तो जो केजरीवाल हरलाय ते अख्ख्या देशात आनंद आहे. इंडिया एलिमेंट कुठलंय, गडबडलंय. आज इंडिया एलिमेंट सारखी गोष्ट नाही. काँग्रेस आणि एकमेकांना आता शिव्या देत आहे. हे 3 लोक आता त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन होईल. राहुलला एका बाजूला करतील आणि याच्यात शरद पवार आहे, अखिलेश शुक्ला आहे, ममता आहे. आज तर फारुख अब्दुल्लाने ट्विट केलंय की आपण एक राहिलो नाही म्हणजे संपलोय, म्हणून इंडियाला संजय राऊत तर रोज काय बोलते, त्याचं काय मतलब नाही आहे. 2 दिवस जाऊन द्या, अजून बघा ते अजून कुठे सत्ता आली आहे. असं आहे की जनसंघाच्या काळापासून 67 पासून भारतीय जनसंघापासून हिंदुत्ववाद्यांची, राष्ट्रवाद्यांची आणि आमच्या पक्षाची दिल्ली एक आमचं केंद्रस्थान होतं, शक्तीस्थळ होतं. परंतु कालांतराने काही कारणामुळे ते कमी झालं. विशेषतः श्रीमती सोनिया इंदिरा गांधींच्या काळानंतर शीला दीक्षित या मुख्यमंत्री झाल्या आणि त्या काही काळ यशस्वी झाल्या. पण विशेषतः केजरीवाल आल्यानंतर, ज्याने मी भ्रष्टाचार विरोधी आहे, मी कॉमन माणूस आहे आणि त्या ठिकाणी अण्णा हजारेंच्या आंदोलनाचा गैरफायदा घेऊन कावेबाजपणे ज्यांनी शक्ती दिल्लीची ताब्यात घेतली, एक रेवडी निर्माण केली, गरीब जनतेला भुलवलं, एक मायाजाल तयार केलं आणि दिल्लीची जागा घेतली. आमच्यात खंत होती की सगळ्यात भारतीय जनता पार्टी हा देशामध्ये आहे, पण जी दिल्लीची राजधानी, देशाची राजधानी दिल्ली, त्या दिल्लीत आम्ही सत्तेवर नव्हतो. सत्तेची सूत्र जनतेच्या कल्याणासाठी, योजना राबवण्यासाठी आमच्याकडे नव्हती. आमची खंत होती आणि म्हणून विशेषतः गेल्या 5-10 वर्षात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, तिथल्या नेत्यांच्या, देशात मोदीजींच्या नेतृत्वाखाली अथक परिश्रम केले, जनतेचा विश्वास प्राप्त केला आणि पुन्हा तो जो विजयी आमचं शक्तीस्थळ होतं ते आम्हाला जनतेने विजयाच्या रूपामध्ये पुन्हा आमच्या ताब्यात दिलं. आम्ही या सत्तेने माजणार नाही. आम्ही सत्ता विनम्रपणे स्वीकारलेली आहे आणि म्हणून हा विजय हा मतदारांचा आहे, कार्यकर्त्यांच्या कष्टाचा आहे, मोदीजींच्या नेतृत्वाचा आहे आणि हा असा समुच्चय सगळ्यांचा विजय आहे. त्या विजयाने आम्हाला आज खूप समाधान झालेलं आहे. आजच्या विजयामुळे इंडिया आघाडीमध्ये आता दुराव निर्माण होऊ शकतो, कारण की आता दिल्ली देखील आपकडनं गेलेला आहे. असं आहे की कुठल्या उद्देशाने ते एकत्र आले नव्हते. ज्यावेळेला 2-4 विचारधारा, 2-4 माणसं एका व्यापक विचारासाठी, ध्येयासाठी एकत्र होतात, ते टिकतात. हे बीजेपीच्या, मोदींच्या संघाच्या द्वेषापोटी जवळ आले होते. ते व्यापक हितासाठी आले नव्हते. प्रत्येक जण आपापलं बघत होता आणि त्यांचं विघटन हे नैसर्गिक होतं. याच्यापुढे त्यांचा डाऊनफॉल होईल. विरोधी पक्ष प्रबळ असला पाहिजे ही आमची इच्छा आहे, पण हे स्वार्थी आहे दुर्दैवाने. आणि आज म्हणून आज त्यांच्यामध्ये, आणि विशेषतः त्यांनी ज्यांचं नेतृत्व स्वीकारलं, राहुल गांधींचं लोकसभेत, ते इतकं अपरिपक्व आहे, खोटारडं आहे, देशाचा अपमान करणार आहे, देशद्रोही लोकांना साथ देणार आहे, जे वक्फ बोर्डाला विरोध करतात, जे कॉमन सिव्हिल कोडला विरोध करतात, जे जनकल्याणाच्या कायद्याला विरोध करतात, असे लोक एकत्र आलेत. जनतेने त्यांच्या राजकीय विषयाची फळं बीजेपीला अमृतमय विजय देऊन त्यांना ते भोगायला लावलेत आणि आम्हाला तो विजय दिलाय, सेवेसाठी दिलाय, सत्तेसाठी नाही. त्याचं भान आम्ही ठेवू.
महायुती सरकारने राज्यामध्ये सत्ता स्थापन केली. आता त्याचा फायदा आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक होईलच. मात्र आता दिल्लीच्या निवडणुकामुळे देखील त्याचा फायदा होऊ शकतो महाराष्ट्रामध्ये. नक्की होईल. एक साधारणपणे स्थानिक प्रश्न असतात, पण हा पक्ष देशहित करतोय, हा सगळीकडे विजयी होत आहे, जनता या पक्षावर विश्वास टाकते, त्याचा प्रभाव येणाऱ्या स्थानिक स्वराज्याची निवडणुका असेल, नगरपालिका, नगर परिषद, महानगरपालिका, जिल्हा परिषद, याच्यावर नक्की होईल. आणि त्याचं कारण विकासाची कामं चालली आहेत, ते दृश्य स्वरूपात गावागावात, जिल्ह्यात जिल्ह्यात, शहरात जनता बघत आहे. आणि म्हणून मला पूर्ण विश्वास आहे की जनता पुन्हा आम्हाला ही स्थानिक स्वराज्य संस्थांची सत्ता आमच्या ताब्यात देईल आणि तिचा उपयोग, कारण तीच सत्ता महत्वाची असते. नळ, पाणी, माणूस म्हणून जगण्यासाठी ज्या सुविधा असतात त्या नगरपालिका देते, जिल्हा परिषद देते, महानगरपालिका देते. जनता आम्हाला तिथे विजयी करेल असं मला नम्रपणे वाटतंय.